येस गाईज, कुठपर्यंत झालं होतं आपलं? लेट मी शेअर माय स्क्रीन. विजिबल आहे का स्क्रीन? एकदा चेक करा. ओके, सो स्क्रीन विजिबल आहे आणि लेट्स स्टार्ट. गिटहब आपण बघतोय, करेक्ट? गिटहब आणि आपल्या रेपॉझिटरीला आपण काय केलंय, तर आपण क्लोन केलेलं आहे. कोणती आहे रेपॉझिटरी? B14. ओके, या रेपॉझिटरीला काय केलंय, आपण क्लोन केलं आहे कुठे? आपल्या सिस्टम मध्ये. तर कसं करतात, तर इथे आहे आपल्याकडे आपली URL. दोन वेने आपण याचा SSH याला क्लोन करू शकतो. दोन वेज आहेत. एक तर HTTPS, जी की कॉमन असते, युजर नेम पासवर्ड थ्रू केली जाते. तुम्ही जेव्हा क्लोन करणार, मे बी तो तुम्हाला काही ऑथेंटिकेशन मागेल की येस यू आर द राईट पर्सन ऑर नॉट. सर, तर काय करायचं, तर तुमचा हा युजर नेम असेल इथे, आणि देन त्यानंतर तुम्हाला आवश्यक असेल टोकन. ओके, आता माझ्या ह्याच्यात मी ऑलरेडी सेटअप करून ठेवलेलं आहे, म्हणून मला मागणार नाहीये. ते एकदाच करावं लागतं, त्यानंतर तुमचं सेटअप ऑलरेडी होऊन जातं तुमच्या गिटहब अकाउंट सोबत. तर काय करायचं असतं, गिटहब हा तुमचा युजर नेम असेल, आणि देन तिकडे जायला लागेल तुम्हाला तुमच्या सेटिंग्स मध्ये. ठीक आहे, सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल डेव्हलपर सेटिंग मध्ये जायचं लास्ट मध्ये, आणि इथे असेल पर्सनल ऍक्सेस टोकन्स. ओके, पर्सनल ऍक्सेस टोकन मध्ये टोकन क्लासिक वर क्लिक करायचं, आणि यामध्ये तुमची एक नवीन टोकन जनरेट करायची. ही टोकन तुम्हाला हेल्प करेल कशासाठी? पुश गिट पुल गिट पुश करण्यासाठी. अंडरस्टूड? तर का बरं ही टोकन तुम्हाला गरज पडेल? कारण आता पासवर्ड हा यूज केला जात नाहीये. गिटहब म्हणतो की बाबा तुम्ही टोकन जनरेट करा आणि देन ऍक्सेस करा, इन्स्टंट ऑफ युजिंग पासवर्ड. युजर नेम सेम राहणार. युजर नेम काय राहील? सेम राहील. फक्त तुम्हाला यूज काय करायचं आहे? टोकन यूज करायचं आहे. दिस वन इज दी युजर नेम, आणि तुम्हाला इथली जे टोकन राहणार, ती टोकन तुम्हाला हेल्प करेल गेट डेटा गेट पुल अँड गेट पुश करण्यासाठी. सो हे तुम्हाला सांगणं आवश्यक होतं, कारण तुम्ही जेव्हा ट्राय करणार, मे बी तुम्हाला ऑथेंटिकेशनचा एरर येऊ शकतो. क्लिअर? ओके, सो आपण आता आपल्या समोर जाऊया. समजला ना हा पाथ? डेव्हलपर सेटिंग मध्ये ऍक्सेस टोकन्स. वन मोर थिंग, आता आपण काय केलं आहे, तर आपल्या रेपॉझिटरीला क्लोन केलंय. गिटहब बद्दल आपण थोडीफार इन्फॉर्मेशन आणखी घेतोय हा. आपल्या रिपॉझिटरीला आपण काय केलंय? क्लोन. दिस वन इज दी बॅच 14. क्लोन करण्यासाठी आपण सर्वात आधी काय वापरलंय? HTTPS. ठीक आहे, HTTPS ची URL वापरलेली आहे. बट इथे अजून एक ऑप्शन मिळेल तुम्हाला, SSH. दिसतोय? हा जो आहे, हा तुमचा आयडी आणि पासवर्ड थ्रू काम करेल, जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. आयडी आणि पासवर्ड काय असणार? तुमचा युजर नेम आणि टोकन. बट SSH जर तुम्ही करताय, तर तुम्हाला कोणता कन्सेप्ट इथे लावावा लागेल? SSH घ्यायचा आहे तुम्हाला ह्या रेपॉझिटरीचा तुमच्या लॅपटॉप मध्ये. देन what will be the process you will follow? की बेस ऍक्सेस करावं लागेल, करेक्ट? तर की बेस ऍक्सेस करण्यासाठी इथे कुठे आपल्याकडे काही की आहे का? की कुठे असणार? जनरेट करावी लागेल. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये माईक अनम्यूट ठेवा आणि आन्सर करा हा. तर एस एस एच की मध्ये आपल्याला दोन कीची गरज पडेल, पब्लिक आणि प्रायव्हेट. तर दोन्ही की आपल्याकडे आवश्यक आहे. मग कोणती की या गिटहब कडे असायला पाहिजे? पब्लिक की गिटहब कडे असायला पाहिजे. तर पब्लिक की काय असेल? गिटहब मध्ये आपल्याला स्टोअर करावं लागेल, आणि प्रायव्हेट की आपल्या लॅपटॉप मध्ये असेल. ठीक आहे, तेव्हा काय करणार आपण, तर तेव्हा आपल्याला करायचं आहे, इकडे यायचं. परत आपण सेटिंग मध्ये जाणार.
इथे दिसेल तुम्हाला SSH and GPG की. इथे येणार SSH आणि GPG की मध्ये. आता माझी एक मी AWS वरून कधी ट्राय केलं होतं, तर एक ऑलरेडी मी इथे ऍड केलं करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला पण एक न्यू SSH की इथे ऍड करावी लागेल. न्यू SSH की एक नाव द्या तुम्ही, जे पण द्यायची असेल तुम्हाला ते नाव, ऑथेंटिकेशन की. ओके. आणि देन त्यानंतर तुम्हाला इथे ते तुमची की, पब्लिक की पेस्ट करायची आहे. पब्लिक की पेस्ट करायची आहे, ऍड SSH की. मग जेव्हा तुम्ही याचा ऍक्सेस घेणार तेव्हा कसं घेणार, है ना? जेव्हा तुम्ही याचा ऍक्सेस घेणार तेव्हा कसं करणार, कसं घ्यायचं ऍक्सेस? तर ऍक्सेस घेण्यासाठी सिंपल वे आहे, जी आपण कमांड यूज करतो कोणती, git क्लोन वाली, तीच कमांड यूज करायची आहे. फक्त URL कोणता राहणार, URL आपला SSH वाला राहणार. ओके. सो इथे काय करणार आपण, SSH वर जाणार आणि हा URL कॉपी करणार. क्लिअर? आणि कमांड एकदम सेम राहणार आहे, गिट क्लोन अँड धिस. आणि हा परफेक्ट कसा काम करेल, SSH वाला काम करेल. क्लिअर आहे? आणि जेव्हा पण तुम्ही गिट क्लोन आणि हे करणार तेव्हा तो तुम्हाला फिंगरप्रिंट, यू वॉन्ट टू ऍड धिस ऍट द रिमोट इन युअर लोकल होस्ट. जो सर्वात आधी आपल्याला SSH घेताना ऑप्शन येतो, फिंगरप्रिंट एक्सेप्ट करण्यासाठी ES टाईप करावं लागतं, आणि देन आपला रिमोट कनेक्शन आपल्याला कनेक्ट होतं, राईट? सो तोच इथे, तीच प्रोसेस इथे फॉलो होईल. कळलं? तर दोन्ही वेने, हा SSH ने करून बघा. काही इश्यू आला तर मला सांगा. खूप इझी आहे, जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे की कसं करायचं. इफ यू वॉन्ट टू डू, आपण करू शकतो, पण त्यासाठी आता पब्लिक की माझ्याकडे असायला पाहिजे. पब्लिक की कुठे असेल, मला माझ्या लॅपटॉप मध्ये मिळेल. तर युजर्स डॉट SSH, हिअर आर दी माय पब्लिक की अँड प्रायव्हेट कीज. करेक्ट? तर यापैकी मी पब्लिक की कॉपी करणार आणि पब्लिक की कुठे टाकणार, इकडे, जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. सेटिंग्स मध्ये जाणार, सेटिंग्स मध्ये येऊन SSH कीज, SSH कीज मध्ये ऍड न्यू कीज, हिअर, कुठलं पण, ठीक आहे. आणि इथे पब्लिक की पेस्ट करणार. पब्लिक की पेस्ट केल्यानंतर मग मी काय करेल, सिंपल, जिथे पण मला ऍक्सेस घ्यायचा आहे तिथे मी इकडे पण करू शकतो किंवा मी कुठल्या दुसऱ्या लोकेशनला करू शकतो. ओके. तो बाय डिफॉल्ट ऍक्सेस कुठून करेल, पब्लिक प्रायव्हेट की डॉट SSH मधून करणार आहे. तर मी कुठे पण इकडे रॅन्डम ठिकाणी मी काय करणार, राईट क्लिक करणार, गिट बॅश ओपन करणार आणि देन गिट क्लोन करणार. तर ते करून बघा. की जनरेट कशी करायची, व्हेरी गुड. मग आता तुम्ही लिनक्स वाला कन्सेप्ट SSH कीचा नाही केला असं समजतं याच्यावर, ठीक आहे? येस, इथे पण करायचं तेच, SSH कीजन. त्याच्यापेक्षा जास्त दुसरा ऑप्शन कोणता आहे आपल्याकडे की जनरेट करायची असेल तर? एक तर आपण AWS चा यूज करतो, तिथे ते डॉट पेम नावाची की क्रिएट करतो आपण, क्रिएट, याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर, है ना? सगळीकडे सगळ्याच क्लाउड मध्ये आपण तिथे तो ऑप्शन अवेलेबल असतो की क्रिएट की. हा, तो एक ऑप्शन सोडला तर आपल्याकडे लिनक्स टर्मिनल वर जर काही क्रिएट करायचं असेल, सॉरी SSH की जनरेट करायची असेल, तर एकच कमांड SSH की जन. ओके. तर ते पण करायसाठी काय करणार आपण, सिंपल कन्सेप्ट आहे, राईट क्लिक करायचं, गिट बॅश करायचं, किंवा पॉवर शेल यूज करा किंवा कमांड प्रॉम्प्ट यूज करा, CMD वाला. कुठूनही तुम्ही कुठली ती कमांड एक्झिक्यूट करू शकता. काय करणार तुम्ही, SSH, हायफन, हायफन असते का, की जेन. ओके. असं क्रिएट करायला सुरुवात करेल, मला वाटते हायफन की असेल. हायफन की नेम असायला पाहिजे, SSH हायफन की जेन. सी, SSH हायफन की जेन असतं. तर इथे आता जे पण क्रिएट होईल ते कुठे जाणार, डायरेक्टली डॉट SSH मध्ये जाणार. माझ्याकडे ऑलरेडी आहे की, तुम्हाला करायची गरज आहे का आता, मी हेच केलेलं आहे,
ठीक आहे. आणि हेच कीज मग मी काय करतोय, सेव्हरल प्लॅटफॉर्म सोबत रिमोटली कनेक्ट करण्यासाठी मी यूज करतोय. पब्लिक की आणि प्रायव्हेट की मी आत्ताच तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठे असणार. डॉट एस एस एच मध्ये सी ड्राईव्ह मध्ये तुमचे युजर्स माझा असतो डेल, तुम्ही काय नाव ठेवलंय ते तुम्हाला आयडी असेल, आणि हे असेल आमचे आयडी आयडी अंडरस्कोर आर एस ए आणि आयडी अंडरस्कोर आर एस ए पब. ठीक आहे. आणि क्लोन करायचं आहे तर क्लोन पण चेक करू शकतो आपण. माझ्याकडे मी ऑलरेडी एस एस एच चे काम करून ठेवलेलं आहे. तर मी अं, कुठेतरी दुसऱ्या लोकेशनवर HTML वर आपण ट्राय करू शकतो. git bash git clone, आणि मी काय करणार, SSH वाली URL कॉपी करणार. SSH कॉपी हिअर, अरे यार, कॉपी पेस्ट एंटर. बघा SSH वाला कन्सेप्ट आला. तर इथे जर मी S केला तर काय करेल तो, परमनंटली ऍडेड. सी ऍड. Could not read the remote repository. Please make sure you have the correct access rights. कशाला? पब्लिक की तर दिली आहे. हा, आता हे होऊ शकतं की मी कुठून केलेलं आहे, वेगळ्या लोकेशन वरून केलं आहे. पण आपली की काय करायची, आयडी अंडरस्कोर आर एस ए डॉट एस एस एच मध्ये आपण इथे काम करू शकत नाही. डॉट सी ड्राईव्ह मध्ये, डॉट एस एस एच मध्ये आपण काम करू शकत नाही. तर काय करायचं, ती की कॉपी करायची. जसे की मी की कुठे कॉपी केली आहे, या फोल्डर मध्ये ऑलरेडी कॉपी केलेली आहे, तुम्हाला दिसेल ही. ठीक आहे. इकडे दिसते एकदम लास्ट, सेकंड सेकंड रो, लास्ट. ओके. दिस वन इज दी आयडी अंडरस्कोर आर एस ए. तर मी इथे गिट क्लोन करू शकतो. गिट क्लोन पेस्ट, सॉरी चुकीचा प्रेस झालेला आहे. आता तो काय म्हणणार, रेपॉझिटरी ऑलरेडी अवेलेबल. इथे अवेलेबल आहे रेपॉझिटरी, सो मे बी तो क्लोन करताना आपल्याला सांगणार. पेस्ट एंटर. ऑलरेडी एक्झिस्ट. सी आला आता अवेलेबल, की काय आहे, ऑलरेडी एक्झिस्ट आहे, इज नॉट अन एम्प्टी डायरेक्टरी. तर आता प्रॉपर काम केलं त्याने. तर हेच काम करायचं असतं तुम्हाला. म्हणजे आपल्याला आता युजर नेम ऑथेंटिकेशन करायची गरज नाहीये. डायरेक्ट SSH कीजननी, हा, दिस वन इज दी प्रायव्हेट. प्रायव्हेट की कुठेतरी कॉपी करून घ्यायची जिथे आपल्याला ऍक्सेस करायचं आहे. अंडरस्टूड? कारण त्या लोकेशनवर आपण करू मी तरी सजेस्ट करतो की नका करू, नाहीतर आपल्या सगळ्या रेपोजिटरीज तिथेच आपल्याला क्लोन करायला लागेल. सो त्यापेक्षा बेटर आहे, कॉपी युअर आयडी अंडरस्कोर आरएसए समवेअर एल्स अँड ट्राय गिट क्लोन विथ SSH. इझी आहे. ओके. सो हा एक कन्सेप्ट झाला. आणि थर्ड वन आहे गिटहब CLI. गिटहब CLI तर GH इथे याच्याने सुद्धा तुम्ही वर्क करू शकता. बट दिस वन इज द ऍडव्हान्स टॉपिक ऑफ गिटहब, सो स्किप इट नाउ. ओके. कळलं HTTPS ने कसं करायचं आणि SSH ने कसं करायचं? ओके. आणखी यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लर्न करणं आवश्यक आहे. आपण तर बघितलं गिट कसा यूज करायचा, गिट CLI कसा यूज करतोय. हा आपला गिट CLI आहे, आपल्याला यूज करायचा आहे. क्लिअर आहे? ओके. भरपूर सारे टर्मिनल्स मी ओपन करून ठेवले आहेत. हा, याला पण क्लोज करू. आपली रेपॉझिटरी B14 हिअर, राईट. सो git bash here, cd batch 14. तर ही आपली रेपॉझिटरी अवेलेबल आहे. आपण इथे आता जे काही काम करतोय, गिट कमांड्स वगैरे कशा यूज करायच्या ते बघणार आहोत. हा CLI मोड झाला तुमच्या कोणाचा, गिटचा. ठीक आहे. CLI मोड टू मॅनेज युअर सोर्स कोड प्रॉपरली विथ प्रॉपर वर्जन कंट्रोल्स.
काल आपण काही कमांड्स पण बघितल्या मॅडम. तर गिटहब मध्ये जर आपल्याला एवढे सारे एवढे सारे ऑप्शन्स आहेत, तर ते ऑप्शन्स कसे कसे यूज होतात ते बघावं लागेल. पहिली गोष्ट, मी सेटिंग मधले 2-3 ऑप्शन्स तुम्हाला ऑलरेडी सांगितले की कोणते कोणते काय यूज करायचे. जर तुमची ही गिटहब एखाद्या कंपनी, आता जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय तर तुमचं काय असेल, कंपनी URL असेल. तर इथे ऑप्शन दिसेल तुमचा ऑर्गनायझेशन. ओके, तुम्हाला एक्सेस करायची परमिशन तर नसणार, बट येस, इथे तुमचं तुमच्या कंपनी रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन दिसेल. ओके. हा, पब्लिक प्रोफाईल नॉर्मल सेटिंग्स मधले बघा, तर पब्लिक प्रोफाईल मध्ये तुम्हाला दिसेल की भरपूर साऱ्या बेसिक सेटिंग्स तुम्ही इथे करून ठेवू शकता. जसं की तुमचा प्रोफाईल रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे, बायो काय पाहिजे, प्रोनाउन्सिएशन काय पाहिजे, जेणेकरून जो तुमचा कलिग असेल त्याला कळेल. कुठे? अरे डोंट स्पेसिफाय, ऑप्शन्स आहेत ना इथे. हु यू आर. त्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे ना की यू आर अ गर्ल और बॉय. ते मी नाही टाकलं, ते बाय डिफॉल्ट होतं. ठीक आहे. अकाउंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याच गोष्टी, आणखी तुमचं अकाउंट चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येईल. इफ यू वॉन्ट टू डिलीट युअर अकाउंट यू कॅन डिलीट इट फ्रॉम दिस लोकेशन. ओके. अपिअरन्स मध्ये आणखी भरपूर सारे ऑप्शन्स असणार आहेत. काय करायचं, कसं करायचं, डार्क, हे तुम्ही थोडं एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे. पासवर्ड ऑथेंटिकेशन्स आणि SSH की, जे इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. पासवर्ड ऑथेंटिकेशन्स इथे दिसेल तुम्हाला. गुगल थ्रू पण ऑथेंटिकेट करू शकता, पास की टाकू शकता. पासवर्ड आहे, ईमेल ॲड्रेस आहे व्हेरीफाईड. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करता तेव्हाच अवेलेबल होऊन जातं. SSH की, GPG की, ऑलरेडी आय टोल्ड यू अबाउट SSH की. अँड GPG की कधी काम करतं, तर ही सुद्धा काही एक्सेस करण्यासाठीच यूज केली जाते. ठीक आहे. बट हा थोडासा ऍडव्हान्स टॉपिक जातो, नंतर ना बघू शकता तुम्ही. क्लिअर आहे. पूर्ण रेपॉझिटरीज बघायची असेल तर रेपॉझिटरीज इथे दिसेल, आणि त्याची रिलेटेड काही बेसिक इन्फॉर्मेशन, सॉरी, ज्या पण रेपॉझिटरी तुम्ही यूज केल्या आहे त्यांची इन्फॉर्मेशन असेल इथे. ओके. हा, आणि क्रिएट होताना इथे मेन ब्रांच पाहिजे की मास्टर ब्रांच पाहिजे ते पण तुम्हाला इथे सेट करता येईल. तर बेसिक बेसिक सेटिंग्स तुम्ही इथे करता येईल. आणि इथे एक चांगला जो एक्सप्लोर करण्याला टॉपिक मिळेल तो तुमचा कोड स्पेस. कोणता टॉपिक आहे? कोड स्पेस. आता हा कोड स्पेस म्हणजे काय? कोड स्पेस म्हणजे काय, तर कोड स्पेस मध्ये तुम्ही लेट्स कन्सिडर करा एक व्हर्च्युअल मशीन तो तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि व्हर्च्युअल मशीनवर तुम्ही काय करणार? प्रॅक्टिस करणार. ओके. लिनक्स लिनक्स मशीन मिळते इथे कोड स्पेस मध्ये, आणि देन तुम्ही त्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. आता हे कोड स्पेस कसं करताय, तर तुम्ही वापस या रेपॉझिटरीवर आपल्या. ओके. आणि इथे बघा कोडवर परत क्लिक करतोय मी. इथे तुम्हाला एक आणखी ऑप्शन मिळेल कोड स्पेस. कोड स्पेसला क्लिक करा. हा बहुतेक काही टाइम घेतो क्रिएट करायला. ठीक आहे. क्रिएट कोड स्पेस ऑन मास्टर. तर हा क्रिएट कोड स्पेस जर आपण करतोय तर इथे तो तुम्हाला मशीन क्रिएट करून देतो. सेटिंग अप युअर कोड स्पेस. हा थोडा टाइम घेईल, बट येस, व्हॉट आय वॉन्टेड टू से यू की हा करेल एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट. आणि विज्युअल स्टुडिओ कोड आपण जो यूज करतो तुम्हाला माहिती आहे, विज्युअल स्टुडिओ कोड समोर आपण यूज करणार आहोत. सो विज्युअल स्टुडिओ कोड सारखा एन्व्हायरमेंट कोड इथे तो तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. ओके. आणखी काही ऑप्शन्स बघू. आता ही रेपॉझिटरी जर तुम्हाला घ्यायची असेल तुमच्या सिस्टम मध्ये, आता ही तर माझ्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे, है ना, माझ्या अकाउंट मध्ये अवेलेबल आहे. बट ही तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये हवी असेल तर इथे ऑप्शन दिसेल फोर्क नावाचं. काय दिसते ऑप्शन? फोर्क. आता आता हे फोर्क समजवण्यासाठी मी काय करणार, इथे सर्च ऑप्शन दिसतंय.
सर्च ऑप्शन मध्ये कुठलाही काही सर्च करू शकता. तुम्हाला जावा रिलेटेड काहीतरी पाहिजे, जावा प्रोजेक्ट असं कुठलं तरी सर्च करा. जेवढ्या पण रिपॉझिटरीज क्रिएट असणार गिटहब वर वर्ल्ड वाईड, त्या पूर्ण रिपॉझिटरीज तुम्ही बघू शकता. ओके, ऑलमोस्ट 449K रिपॉझिटरीज क्रिएटेड आहे. 56.6 मिलियन कोड लाईन्स लिहिलेल्या आहेत जावावर. इश्यूज बघा, पुल रिक्वेस्ट बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू. ठीक आहे, यांनी पूर्ण कलेक्टिव्ह डेटा दाखवलेला आहे आपल्याला. तर यापैकी लेट्स कन्सिडर करा जावा स्क्रिप्ट बेसिक प्रोजेक्ट. हाच घेऊ आपण फर्स्ट वाला. आता हा माझ्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे का? नाही आहे. हा कुणाचा आहे? या पर्सनचा, जॉनचा, स्प्लिंगा. ओके, तर या जॉनचा आहे, हा मला पाहिजे, माझ्या लॅपटॉप मध्ये पाहिजे. तर मी काय करणार? सिम्पली फोर्क वर जाणार. ठीक आहे, फोर्कला क्लिक करणार. ऑप्शन समजून घ्या हा. फोर्कला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव काय ठेवायचं आहे हे तुमची चॉईस. ओके, एकतर तुम्ही तो सेम नाव यूज करा, अदरवाइज सेम नावाचा तुमच्या सिस्टम मध्ये दुसरा प्रोजेक्ट नको. ओके, तुमच्या सिस्टम मध्ये तो नाव थोडासा युनिक पाहिजे. हा, तर नाव काय द्यायचं आहे? गो विथ द सेम नेम. डिस्क्रिप्शन द्या तुम्हाला जे वाटेल ते. आणि कॉपी द मास्टर ब्रांच ओनली, हा थोडासा ऑप्शन काढून घ्यायचा. कारण ब्रांचेस भरपूर साऱ्या असू शकतात, त्या पूर्ण पाहिजे तुम्हाला तर हे काढून घ्यायचं. आता ब्रांचिंग वाला कन्सेप्ट पण आपण लर्न करणारच आहोत थोड्या वेळात. ठीक आहे, तर हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणि क्रिएट फोक. क्रिएट फोक झाल्यानंतर काय होईल? क्रिएट फोक झाल्यानंतर हा जो आहे जावा स्क्रिप्ट आता कुठे दिसेल? मला माझ्या अकाउंट मध्ये दिसेल. क्लिअर एवढं? ओके, अकाउंट मध्ये आता कसं दिसणार? तर माझ्याकडे ऑलरेडी मी भरपूर साऱ्या माझ्या रिक्वायरमेंट साठी ऑलरेडी फोर्क करून ठेवलेले आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवू शकतो. 3 टायर आर्क AWS, हेच बघा. ही मी काय केलेलं आहे बघा इथे, फोर्क फ्रॉम अजित नामदार, है ना? तर या पद्धतीने मग ते दिसेल, बट आहे आता कुठे? तुमच्या सिस्टम मध्ये. ओके, कळलं? तर तुम्हाला जर एखादी रिपॉझिटरी पाहिजे आहे कोणाची तरी तुमच्या सिस्टम मध्ये, तर त्याला काय करणार तुम्ही? फोर्क करणार. हा, बट काय करायचं? हा कन्सेप्ट कधी कामात येतो? जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये 2-3 टीम्स मध्ये काम करता तेव्हा. अंडरस्टूड? आणि वन मोर थिंग, जेव्हा तुम्ही यामध्ये काही काम करणार तेव्हा ते तुमच्या लॅपटॉप मध्ये काम करणार, बट जेव्हा तुम्ही गिटहब वर पुश करायला जाणार तुमच्या सिस्टम मध्ये होणार. गिट पुश करण्यानंतर गिट पुल रिक्वेस्ट ही कोणाची आहे? रिपॉझिटरी कोणा दुसऱ्याची आहे. हा, पण आता जर तुम्हाला इथे काहीतरी पुश करायचं असेल कंटेंट, ते जाणार कुठे? त्यांच्या रिपॉझिटरी मध्ये. आपल्याला जर पाठवायचं असेल तर आपण काय करणार? पुल रिक्वेस्ट टाकणार. ओके, काय टाकणार? पुल रिक्वेस्ट. त्याला सांगणार की पुल कर. ओके, त्याला सांगणार की चेक कर मी जे काही काम केलेलं आहे, आणि व्हॅलिडेट असेल, व्हेरीफाय कर एकदम बरोबर लिहिलाय जावाचा कोड वगैरे जे काही असेल. आणि जर तो व्यवस्थित आहे तर काय कर, तू तुझ्या ब्रांच मध्ये मर्ज करून घे. तर या पद्धतीने इश्यूज रिझॉल्व्ह होतात. ठीक आहे, कळलं? तर पुल रिक्वेस्ट काय आहे ते समजलं. पुल रिक्वेस्ट अजून क्लिअर होईल समोर. ब्रांचिंग स्ट्रॅटेजी जेव्हा आपण करू ना, तेव्हा पुल रिक्वेस्ट आणखी क्लिअर होईल. ऍक्शन हा CI/CD वाला पार्ट आहे, आपल्याला आता बघायचा नाहीये. ऍक्शन नंतर न बघू. ठीक आहे, हा CI/CD वाला पार्ट आहे तर आपण स्किप करतोय. प्रोजेक्ट म्हणजेच प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, विकिपीडियाची हेल्प इथून तुम्ही घेऊ शकता. सिक्युरिटी रिलेटेड सेटिंग्स तुम्ही इथे चेक करू शकता. ठीक आहे, इनसाइट्स म्हणजे यामध्ये आतमध्ये तुम्ही किती काय कसं काम केलेलं आहे ते तुम्ही इनसाइट्स मध्ये बघू शकता. सी मर्ज पूल जे काही आहे, तर इथे एक शॉर्ट कसं म्हणतो आपण, मॉनिटर करू शकतो की आपण काय केलं आहे आतापर्यंत, किती केलेलं आहे. सेटिंग्स वाला ऑप्शन इथे पण अवेलेबल आहे वरती, अदरवाइज इकडे पण अवेलेबल आहे. ही सेटिंग्स म्हणजेच या पर्टिक्युलर रेपॉझिटरी साठी सेटिंग असेल. ही सेटिंग म्हणजे काय असणार आहे? या पर्टिक्युलर
नाही पर्टिक्युलर वाली आहे की हा या पर्टिक्युलरची आहे ठीक आहे. आणि नॉर्मल सेटिंग्स जे असेल ते इकडे असेल ठीक आहे. आणि जर ही रेपॉझिटरी डिलीट करायची असेल तर डिलीट वाला पण ऑप्शन असते खाली, डिलीट रेपॉझिटरी अंडरस्टूड. तर या पर्टिक्युलर रेपॉझिटरी बद्दल काही करायचं असेल तुम्हाला सेटिंग्स तर इथे तुम्ही करू शकता. तर ही झाली तुमची नॉर्मल बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ गिटहब. ओके. इन डेप्थ मध्ये आपल्याला तसं पण आत्ताच काही जायचं नाहीये. जसं जसं तुम्ही काम करायला सुरुवात करणार तसं तसं तुमचा हँड्स ऑन होईल. बॅच 14 क्लिअर आहे. आता सर इथे एक डॉक्युमेंट दिसतोय आपल्याला ऍड रीडमी, हा काय आहे है ना. तर हा रीडमी डॉक्युमेंट म्हणजेच तुमचा एक डॉक्युमेंटेशन असतं. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. विजुअल स्टुडिओ कोड. ओके. और एल्स माझ्या दुसऱ्या रिपॉझिटरी मध्ये पण मी दाखवू शकतो तुम्हाला की तो डॉक्युमेंटेशन आपण म्हणतोय पण कशा पद्धतीने असणार, राईट. कुठली पण रिपॉझिटरी घेऊ शकलो असतो बट ठीक आहे. लेट मी चेक ही पण घेऊ शकतो. तर इथे बघा डॉक्युमेंटेशन असतो काय तर ह्या रिपॉझिटरी मध्ये काय काय अवेलेबल आहे आणि ही रिपॉझिटरी कशासाठी आहे, कुठला कोड लिहिलेला आहे, तुम्हाला करायचं कसं आहे, याचा वापर कसा करायचा आहे, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्या लिहिल्या जातात .md मध्ये. ओके. त्याचं एक्सटेन्शन काय असेल .md. आता इथे बघा हे एवढी सारी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे दिसतीये. तर ही जे काही रिफ्लेक्ट होत आहे हे कुठून होत आहे, रीडमी .md मधनं. क्लिअर झालं. आता इथे मल्टिपल एमडी फाईल्स आहेत अवेलेबल, त्यांना आपण ओपन करू. कोड ऑफ कंडक्ट दिसते इथे. या फाईलला ओपन केल्यानंतर इथे पण काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ओके. ओपन झालेले आहेत फाईल्स तर तिकडेच बघू आपण. या फाईलचा कंटेंट तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता. या फाईलमध्ये कॉन्ट्रीब्युटिंग हा तर एक हेडिंग दिसतंय प्रॉपर, कंटेंट दिसतोय प्रॉपर, हा तुम्ही रीड करू शकता प्रॉपरली. करेक्ट. तर दिस इज द बेनिफिट ऑफ .md. तुमचा एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही क्रिएट करू शकता. अंडरस्टूड. सो त्यामुळेच प्रत्येक रेपॉझिटरी मध्ये तुम्हाला रीडमी .md मिळेल. प्रत्येक रेपॉझिटरी मध्ये काय मिळेल, रीडमी .md. सो डोंट काय म्हणतात, डोंट डिलीट दॅट. ऑलवेज use readme.md file to create your documentation. So what's inside your repository, just declare those things. Okay. त्या थिंग्स फक्त डिक्लेअर करायच्या की त्यामध्ये असं आहे, मी हा कोड यूज केलाय, मी काय काम करणार आहो. नॉर्मल नॉर्मल गोष्टी. आणखी छान सांगायचं झालं तर माझ्याकडे तो डॉक्युमेंटेशन अवेलेबल असेलच जे मी तुम्हाला सांगतो. ओके. readme.md इथे पण नाही लिहिलेलं आहे मी. सो लेट मी ओपन सम अदर फोल्डर. I think let's consider this one. यू कॅन सी ॲट द स्टार्टिंग काय झालेलं आहे कुबरनेटिसचे इथे इन्फॉर्मेशन मी लिहिलेली. आता हे readme डॉट एम डी कसं लिहितोय ते मी तुम्हाला दाखवतोय. तर सर्वात आधी हॅश लिहिलेला आहे मी. हॅश म्हणजेच हेडिंग. ओके. जे तुम्हाला HTML जर थोडीफार इन्फॉर्मेशन असेल, H1 म्हणजे काय असते, मोठी हेडिंग. H2 म्हणजे काय असते, थोडी छोटी. S3 थोडी छोटी. तर इथे जेवढे तुम्ही हॅश करणार ती त्याची हेडिंग साईज छोटा होत जाईल. ओके. कुबरनेटिस हा सर्वात मोठा हेडिंग, दिस वन सर्वात सेकंड नंबर, आणि आणखी ती 3 हॅश घेतले असते तर यापेक्षा छोटा झाला असता. कळलं. आणि पॉइंट बाय पॉइंट लिहायचं असेल तर स्टार यूज करा, अदरवाइज हायफन यूज करू शकता तुम्ही. तर हा पॉइंट बाय पॉइंट जाईल. क्लिअर आहे. तर readme.md कसं लिहायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला एखादी इमेज जर यामध्ये रेफर करायची असेल तर इमेज कशी रेफर करणार ते सुद्धा. ओके. बघा हायफन पण यूज करू शकता तुम्ही.
किंवा स्टार यूज करू शकता, दोनपैकी एक. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा एक चांगला डॉक्युमेंटेशन बनवायचा तुमच्या रिपॉझिटरी मधला. क्लिअर आहे? आणि हा दिसायला कसा दिसतो? तर दिसायला तो खूप छान दिसतो, जसं आता आपण बघितलंय. अं, अं, आणखी एखादी रिपॉझिटरी. हा, हे बघा. तर जेनकिन्स हे काहीतरी आहे रिपॉझिटरी आहे, ज्यामध्ये असं काही एक इमेज मी ऍड केलेली आहे, त्याची प्रॉपर इन्फो टेबल ऑफ कंटेंट लिहिलेला आहे, एक नॉर्मल इन्फॉर्मेशन जो आपण विकिपीडियावर बघतो किंवा नॉर्मल डॉक्युमेंटेशन बघतो, त्याच पद्धतीचे डॉक्युमेंटेशन तुम्ही इथे क्रिएट करू शकता. आहे. ठीक आहे. तर हा असा बघा, पूर्ण एकदम छान विजिबल आहे. कुणीही रीड केलं तरी त्याला व्यवस्थित कळेल की काय आहे, कसं आहे. तर सिंपल आहे डॉक्युमेंटेशन, या पद्धतीने तुम्ही क्रिएट करा .md फाईल मध्ये. अंडरस्टूड? आता जो मेन कन्सेप्ट आहे आपल्याला बघायचा, तो म्हणजे ब्रांचिंग कन्सेप्ट. कोणता कन्सेप्ट आहे? ब्रांचिंग कन्सेप्ट. एकदा ब्रांच कन्सेप्ट समजला की बाकीचे कन्सेप्ट इझी आहेत मग. गिट ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज. आता बघा, मला एक सांगा, जेव्हा पण तुम्ही काही काम करणार, ब्रांच म्हणजे काय असते ऍक्च्युली? इन शॉर्ट, ऑनलाईन मध्ये तुम्ही तुमचा माईक अनम्यूट ठेवून मला आन्सर करत राहा. ओके. सर ब्रांच म्हणजे शाखा. शाखा, राईट. ब्रांच मध्ये नॉर्मली काय असते? शाखा. शाखा, आता लेट्स कन्सिडर करा, आपली एखादी एखादी बँक आहे, त्या बँकची एखादी एक मेन हेडक्वार्टर असतं पहिले, है ना? कुठेतरी मेन हेडक्वार्टर असणार ना, आणि देन त्याच्यानंतर ना ब्रांचेस क्रिएट होतील. तर हेडक्वार्टर म्हणजेच, आता आपल्या सिस्टम मध्ये हेडक्वार्टर कोण आहे? मास्टर. आपला हेडक्वार्टर कोण आहे? मास्टर. कन्सिडर, लक्षात आलं? ठीक आहे. तर येस, सर्वात आधी काय असतं, आपल्याकडे एक मास्टर असेल. हा, वन मोर थिंग, इथे मास्टर नाव असेल असं नाहीये, कुठे कुठे मेन पण असतं. कुठे कुठे काय नाव असेल? मेन. मेन और मास्टर दोन पैकी एक इथे अवेलेबल असणार. क्लिअर आहे? आता हा झाला तुमचा मेन हेडक्वार्टर. आणि जेव्हा ब्रांच निघणार, आता लेट्स कन्सिडर करा, एखादी आहे बँक, त्या बँकची एक हेडक्वार्टर असेल, आणि जर एखाद्या पुणे इथे कर्वेनगरला जर ब्रांच त्यांना ओपन करायची आहे, तर त्यामध्ये त्या ब्रांच मध्ये कोणत्या कोणत्या सोयी सुविधा असतात? सगळ्याच असणार. ज्या हेडक्वार्टर हेडक्वार्टर तिथे कॉपी पेस्ट करणार, सगळ्याच सुविधा. करेक्ट आहे? करेक्ट ना? तर सेम काय असतं की आता आपल्या कंपनीमध्ये एन्व्हायरमेंट सेम या टाइपनेच असतो. हा जो नॉर्मल कन्सेप्ट आहे ब्रांचिंग वाला, बँकिंग सेक्टर मधला जो आपण बघितला, किंवा कुठलाही कुठलाही शॉप घ्या, कुठलीही फ्रँचायझी घ्या, एक कुठलं तरी हेडक्वार्टर असणार, देन त्यानंतर जे काही एक नवीन शॉप क्रिएट होणार कुठल्या तरी एरियामध्ये, त्या शॉप मध्ये काय होईल, पूर्णच्या पूर्ण ज्या फॅसिलिटीज आहेत त्या कॉपी केल्या जाईल. आणि देन मग त्या ब्रांच मध्ये जे काही काम होईल, ते काम योग्य आहे की वाईट, योग्य आहे की वाईट आहे, हे मास्टरला माहित होईल का? हेडक्वार्टरला माहित होईल का? नाही होणार. कारण काय, तो तिथलं तिथे काम काम करतोय, इथला काय रेव्हेन्यू आहे, काय कसं आहे, तो सगळं आधी इथे बघणार, नंतर ना तो मग तो तुमच्या मास्टरला सांगणार की येस, आमचं एवढं झालं आहे, आमची 5 कॉफी खपल्या, 5 कॉफी नाही खपल्या, जे काही आहे, एक वडापाव घेतला, 2 वडापाव नाही घेतले, हे पूर्ण इन्फॉर्मेशन मग तो कोणाला प्रोव्हाइड करेल? मास्टरला. बरोबर ना? तर इथे बघा, आपल्या आयटी मध्ये आपल्या ब्रांचिंग स्ट्रॅटेजी पण सेम असतो. सर्वात आधी आपण आपला कोड लिहितो, सोर्स कोड. जे काही आपला मेन काम असेल, ते सगळं कुठे असणार आहे? इथे मास्टर मध्ये. आता लेट्स कन्सिडर करा, तुमच्याकडे एक ट्रेनी आला, ते ट्रेनीला त्याला ट्रेन करायचं आहे, कोड द्यायचा आहे, त्याच्यावर त्याला जे वाटेल ते करू दे, है ना? त्याला वाटेल ते करू दे. बट आपला मेन जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावर काम, त्याच्यावर इम्पॅक्ट व्हायला नको. मग आपण काय करतो, तर त्याच्यासाठी एक नवीन ब्रांच क्रिएट करतो. कळलं? मग तो तिथे टेस्टिंग करेल, त्याला पूर्ण कोड कॉपी करून देऊन द्यायचा कुठे? इथे. तर ब्रांचिंग मध्ये तेच होतं, पूर्ण कोड त्याला काय होईल, इथे जो काही कोड असेल
या इमेज कडे लक्ष द्या. इथे जो काही तो कोड असेल तो कोड पूर्ण कुठे पेस्ट होणार? इकडे. एक नवीन ब्रांच क्रिएट होणार, नवीन ब्रांच मध्ये त्याच्याकडे पूर्ण कोड अवेलेबल असणार. इथे वाटेल ते करतो, काही फरक पडणार नाही. जर काही इश्यू होते, बग फिक्स नावाची ब्रांच आहे त्याची, हा, काही इश्यू होते आणि त्यांनी रिझॉल्व्ह केले आहे. काही इश्यू होते कोडमध्ये आणि त्यांनी रिझॉल्व्ह केले आहेत. रिझॉल्व्ह केल्यानंतर तो काय करतो, त्याला सेव्ह करतो परमनंट बेसिसवर. परमनंट बेसिसवर सेव्ह करतो आणि देन आता पी आर रेज करणार. काय करणार? पी आर, पुल रिक्वेस्ट. कुणाला रिक्वेस्ट पाठवणार तो? इकडे मास्टरला. कुणाला रिक्वेस्ट पाठवणार? मास्टरला. मास्टरला रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तो काय करेल, तर तो चेक करेल आधी. चेक करणार की येस, हा जो काही कोड लिहिलेला आहे हा प्रॉपर आहे की नाही, बग फिक्स जे काही इश्यूज होते ते सॉल्व्ह केले आहे की नाही आहे. जर तो इथे जो डेव्हलपर काम करतोय, सुपरवायझर सुपरवायझर मॅनेजर जे कोणी असेल, ठीक आहे, तो डेव्हलपर काय करेल, चेक करणार. चेक केल्यानंतर जर तो सॅटिस्फाईड आहे त्या कोडने, तर तो काय करेल, तो कोड मर्ज करेल कुठे? मेन सिस्टम मध्ये, मेन कोड मध्ये. अदरवाइज करेल का? नाही. अदरवाइज बाबा तू तुझं तिथं काम केलं, तू काही बरोबर काम नाही केलं, तू राहा. बरोबर? असं काम होईल. सो दिस इज द बेस्ट बेनिफिट ऑफ ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज. आणि इथे मोस्टली ह्या दोन ब्रांचेस तुम्हाला मिळेल, बगफिक्स आणि फीचर्स. फीचर्सचं पूर्ण नाव राहत नाही. मे बी FEAT असं नाव असेल, फीट. ओके, फीट मीन्स फीचर्स, शॉर्ट फॉर्म असं होऊ शकते. बगफिक्स, बगफिक्सच्या जागेवर बग पण असू शकतो. कुठलं पण नाव असू शकते, बट हा ते स्टँडर्ड असेल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये यूज केलं, रेग्युलर बेसिसवर यूज करणार. क्लिअर? ओके. अदरवाइज तुम्ही तुमच्या पद्धतीने डिफरंट ब्रांचेस क्रिएट करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही. तर हा एकदम साधा सिंपलचा कन्सेप्ट आहे. क्लिअर? रूट आहे, रूटची पूर्ण जडे कुठेपर्यंत जातात? नवीन फांदीमध्ये जातात. नवीन फांदी काय करतो? फळ फळ आहे, फळ जो लागल्यानंतर तो फळ पकलाय की नाही पकलाय, तो फळ पकला असेल तरच तो माहिती होईल आणि तो फळ आपण समोर पास करू शकतो. सिंपल. आणि याला कुणीही छेडछाड करत नाही. याला जो तुमचा मेन डेव्हलपर असेल तोच वर्क करतो. ज्याला ऍक्सेस असेल तोच वर्क करेल. आणि यावर तुम्ही डायरेक्टली गिट कमिट, गिट पुश करू शकत नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला ब्रांच क्रिएट करावी लागेल, त्यामध्ये चेंजेस करावे लागेल आणि दोन PR रेज करून मग ते ऍड करण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागेल. कारण हा जो असतो हा तुमचा मेन कन्सेप्ट असतो तुमच्या. ऍक्च्युअली हॉटस्टार अप्लिकेशन चालू आहे असं कन्सिडर करा, यावर, या लाईनवर, सेंटर लाईनवर. क्लिअर? तर असं काम आहे ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज मध्ये. क्लिअर आहे? तर ब्रांचिंग स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही मल्टिपल ब्रांचेस काढू शकता, ब्रांचिंगच्या ब्रांचिंग करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. तर बघा, ब्रांचेस कोणत्या कोणत्या असू शकतात ते दाखवलेलं आहे इथे. हॉटफिक्स असते. आता ह्या ब्रांचेस काय असतात ते मी तुम्हाला सांगतो. हॉटफिक्स म्हणजेच काय? बगफिक्स आणि फीचर, तीन ब्रांचेस लक्षात ठेवायच्या. फीचर ब्रांच, हॉटफिक्स ब्रांच आणि एक सांगितलं मी तुम्हाला, बगफिक्स. ठीक आहे? तर बगफिक्स म्हणजे नॉर्मल जर काही इश्यूज असेल आणि ते तुम्हाला फिक्स करायचे असेल, ब्रांच नवीन तुम्ही क्रिएट करणार, त्यामध्ये इश्यूज रिझॉल्व्ह करणार इथे, आणि तो इश्यू रिझॉल्व्ह झाल्यानंतर तो PR रेज करून, पुल रिक्वेस्ट रेज करून मर्ज करायला सांगणार. ठीक आहे? फीचर्स मध्ये काय असते? त्याच्या नावावरून समजते फीचर्स म्हणजे काय असणार. ओके, तो सिंपल आहे. जर तुम्हाला काही नवीन कंटेंट किंवा नवीन
त्यामध्ये नवीन काहीतरी यूज करायचं असेल, नवीन कन्सेप्ट ऍड करायचं असेल किंवा लॉग इन पेज चेंज करायचं असेल, त्याचं डॅशबोर्ड चेंज करायचं असेल, काहीतरी एक्स्ट्रा क्रिएट करायचं असेल, तर ते करण्यासाठी तुम्ही अगेन न्यू ब्रांच ओपन करणार. त्यामध्ये फीचर असं ब्रांच असेल तुमची, तुमचे नवीन फीचर्स तुम्ही ऍड केल्यानंतर जर ते टेस्ट टेस्ट करायला पाठवायचं कुणाला, मास्टरला, तो टेस्ट करेल, चेक करेल, युअर फीचर्स आर ओके गुड, सो ही विल मर्ज इट इन दी मेन ब्रांच. ओके. बग फिक्स आणि फीचर्स तुम्हाला अंडरस्टूड झालेलं आहे. आता हे जे आहे हॉटफिक्स म्हणून, ही हॉटफिक्स वाली काय आहे है ना. आता हॉटफिक्स असतेच, मोस्ट ऑफ द टाइम असते. तर हे तुम्हाला दिसेल कुठ कुठ एकदम किती कुठे आहे ही, तर एकदम जे मास्टर आहे त्या मास्टर मध्येच एक अशी काढलेली आहे दिसतंय. याचा एरो कडे चेक करा. मास्टर मधून कॉपी केलेली आहे हॉटफिक्स आणि नेक्स्ट अगेन तिथे मास्टर मध्ये पुश केलेली आहे डायरेक्ट. तर हे डायरेक्ट काम असतं. सी डायरेक्ट काम आहे. ओके. काय करतात हॉटफिक्स मध्ये, जर काही इश्यू आला प्रोडक्शन मध्ये, काहीतरी इश्यू आला, हॉस्टर मध्ये छोटासा इश्यू चालू आहे, हॉस्टर चालू आहे, मॅच पण चालू आहे लाईव्ह, विराट कोहली बॅटिंगला येतोय, पण काहीतरी इश्यू आला, थोडासा छोटा मोठा ग्लिच, लगेच काय केलं जाईल, त्याची एक ब्रांच क्रिएट करून त्या ग्लिचला फिक्स केलं जाईल आणि लगेच ऑनलाईन केल्या जाईल. सो दिस इज नथिंग बट युअर हॉटफिक्स. की प्रोडक्शन मधूनच आपण काय करणार, प्रोडक्शन लेवलवरच आपण जर काही इश्यू फिक्स करतोय तर त्याला म्हटलं जाते हॉटफिक्स. आणि तो खूप मोठा रिस्की टास्क असतो, म्हणून त्याने डिनोट पण कशाने केला असतो, रेडनी केलेला आहे बघा. ओके. सो दिस इज युअर ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज. आणि ह्या ब्रांचेस असतात ज्या तुम्हाला यूज करायच्या असतात. आणि काय असणार आहे, कोणत्या कोणत्या ब्रांचेस असणार आहे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. क्रिएट करू शकता. हा, वन मोर थिंग. आता तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये मे बी 3 ब्रांचेस असू शकतात. मे बी कोणत्या 3 ब्रांचेस कॉमन असणार. एक असेल डेव्हलपमेंट, दुसरी असेल स्टेजिंग आणि तिसरी असेल प्रोडक्शन. डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला वाटेल तेवढे चान्सेस असणार. जे करता येईल ते करून बघा, जसं करता येईल तसं करून बघा, जोपर्यंत ते परफेक्ट होत नाही. गिट पुश गिट कमिट 100 करा, काय प्रॉब्लेम होणार नाही. स्टेजिंग, आता जेव्हा तुमचं सगळं डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा तुमचं सगळं काम होऊन जाईल, आता मे बी ते एखादी ठिकाणी दाखवलं आहे का ते बघू दे मला. हम्म, ठीक आहे, काय हरकत नाही, बट इथे मला इथे नाव दिसणार नाहीये. पण तुम्ही कन्सिडर करा. कुठे हो तुम्ही. हा, राहणार मेन म्हणजे कोणत्या कोणत्या, तर एक असेल तुमची डेव्हलपमेंट, दुसरी असेल स्टेजिंग, तिसरी असेल प्रोडक्शन. ओके. थोडं लक्षात घ्या. तर डेव्हलपमेंट मध्ये वाटेल ते करा तुम्ही, पूर्ण कोड 10 वेळा लिहा, 15 वेळा लिहा, 10 वेळा कमिट करा. ते वर्क होत आहे की नाही होत आहे ते कन्फर्म करा. आणि जर का वर्क होत आहे, तुम्ही शुअर आहात की हा, हे आपण आता वापरू शकतो, हे आपण आता मार्केटमध्ये घेऊन येऊ शकतो, बरोबर ना, तर तसा कोड तुम्ही मग स्टेजिंग मध्ये टाकणार. कळलं. आणि स्टेजिंग मध्ये आता काय चेक करणार की हा पब्लिक लेवलवर चांगला चालू शकतो का. स्टेजिंग मध्ये काय चेक करणार तुम्ही, तो रन करू शकतो का व्यवस्थित. कळलं. आणि 100% शुअर असणार तर मग तो त्याला फॉरवर्ड करणार कुठे तुम्ही, प्रोडक्शनला, आणि त्याला लाईव्ह करणार. क्लिअर आहे. तर 2 एन्व्हायरमेंट असतात. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये उतरत नाही त्याच्या आधी तुम्हाला 2 एन्व्हायरमेंट मध्ये काम करायचं असतं. एक असते तुमचा डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, दुसरा असतो स्टेजिंग एन्व्हायरमेंट. ज्यांना वेगवेगळे नाव दिले जाते, बट जे थर्ड वालं असेल ते प्रोडक्शनच असणार. प्रोडक्शन असणार, कुठे कुठे लाईव्ह एन्व्हायरमेंट पण म्हणतात. ठीक आहे, पण मोस्टली प्रोडक्शन.
एवढं कळलं आहे. ठीक आहे. आणि नाव कोणते असू शकते, तर मी जसं यूज करतो, फर्स्ट सँडबॉक्स, नेक्स्ट प्री प्रॉड, ओके, अँड देन प्रोडक्शन प्रॉड. कळलं? तर असे तीन ब्रांचेस असेल आणि ते कुठे दिसतात आपल्याला? इथे हे मास्टर दिसत आहे, इथे दिसतं व्ह्यू ऑल ब्रांचेस दिसते इथे. बट आपण काही क्रिएट केलाय का? नाही, हे डिफॉल्ट वाली आहे. ओके. आणि येस, इथेच तुम्हाला त्या ब्रांचेस दिसेल. आता आपण आपल्या रेपॉझिटरीवर जर नॉर्मल काम करतोय तर इथून करणार. ठीक आहे. क्लोन वगैरे सगळं सगळं समजलं. एक छोटासा कन्सेप्ट आहे, गिट स्टॅश, तो पण बघून घेऊ. आय होप की तुम्हाला ब्रांच समजली आहे. तर एक ब्रांच क्रिएट करूनच बघू आपण. ओके, ब्रांच क्रिएट करून बघू, बाकी जर उद्या बघू वाटल्या तर. आता आपण एक ब्रांच क्रिएट करू. ब्रांच क्रिएट करायसाठी एकदम इझी कमांड्स आहेत. गिट ब्रांच कमांडने चेक करा तुमच्याकडे कोणती ब्रांच अवेलेबल आहे सध्या. मास्टर. न्यू क्रिएट करायची असेल तर गिट ब्रांच, आणि ब्रांच नवीन नाव, नवीन जे क्रिएट करायची आहे ते FEATURE फीचर्स. आलं? आता चेक करा कोणती ब्रांच आहे. अगेन गिट ब्रांच, दोन ब्रांच अवेलेबल होईल. बट आपण आता हवं कोणत्या ब्रांच मध्ये? मास्टर ब्रांच मध्ये. आता मास्टर ब्रांच मध्ये तीन फाईल्स आहे. फीचर ब्रांच मध्ये होते आहे का? असणार का? कॉपी कुठून झालं? मास्टर मधनं झालं. कॉपी कुठून झालं? मास्टर मधनं झालं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्या ब्रांच मध्ये जायचं असेल तर काय करणार? git chek out fea चेकआउट करा मास्टर मधनं, आणि आतमध्ये कुठे जायचं? फीचर्स मध्ये. स्विचिंग अजून कमांड यूज करू शकता तुम्ही, git switch SWITCH, स्विच टू मास्टर. तर एक तर चेकआउट करा, एक तर स्विच करा, दोन्ही यूज करू शकता. ओके. फीचर्स मध्ये आलो, इथे एलएस मध्ये चेक करा, तुम्हाला तिन्ही फाइल्स मिळेल. फीचर्स मध्ये आल्यानंतर मी टच F4 करतो, क्रिएट करतो. ठीक आहे, क्रिएट झाली. ओके. एलएस, आता इथे F4 पण दिसायला लागेल. फीचर्स मध्ये आहो पण आपण याला काय करणार? गिट ऍड करणार. ठीक आहे. गिट के ऍड केल्यानंतर गिट स्टेटस STATUS, गिट ऍड केलं. आता आपण काय करू? मास्टर मध्ये येऊन बघू. मास्टर मध्ये येऊन बघायचंय आपल्याला. स्विचिंग टू मास्टर ब्रांच F4 LS. ओके, F4 इथे विजिबल आहे सध्या आपला हा, यामध्ये विजिबल होतं CLI मोड मध्ये. पण गिटहब असतं तर गिटहब वर अवेलेबल ते शो झालेलं नसणार. तर आपल्याला काय करावं लागेल? कमिट करावं लागेल आधी. चेक आउट टू फीचर्स, स्विचिंग टू ब्रांचे, एक फाईल जी न्यू दिसतीये त्यांना कोणती ब्रांच आहे, कोणती फाईल आहे ती? F4. तर आपण ऑलरेडी गिट ऍड केलेला आहे फीचर ब्रांच मध्ये. गिट कमिट करू, -m F4 from FEATURE features. ओके, एंटर झालं. LS आहे. आता हे फीचर ब्रांच मध्ये आहे ना. मास्टर मध्ये जायचं आपण, आता चेक करू. स्विच मास्टर LS दिसतंय का इथे? F4 विजिबल नाहीये. आता हे मगाशी का बरं दिसलं? कारण हे CLI मोड मध्ये आहे, तर तो होतो कधी कधी. बट कमिट केल्यानंतर दिसतंय का? नाही. आता ते F4 फाईल आहे कुठे? फीचर्स मध्ये. सो गिट
diff. अच्छा, गिट डिफ आताच मला कमिट करायच्या आधीच बघायला पाहिजे होती. ठीक आहे. गिट डिफ करती काय कमांड, एकाच फाईल मध्ये जर तुम्ही सेपरेट कंटेंट ऍड करत असेल, कॅट, तर त्यामध्ये ऍक्च्युली चेंजेस काय केलंय तुम्ही ते दिसतं. F1 hello, this is diff in the file F1, enter control D, git diff. सी दिसलं, कोणती लाईन ऍड झालेली आहे ते दाखवतोय. गिट डिफरन्स कमांड समजले ते? ठीक आहे. आता ठीक आहे, ब्रांचिंग ब्रांचिंग दाखवता दाखवता मी तुम्हाला गिट डिफरन्स कमांड सांगून दिली. ते ब्रांचिंग मध्ये पण दिसतं असं, मेन मास्टर ब्रांच मध्ये आणि मेन फीचर ब्रांच मध्ये काय डिफरन्स आहे ते पण दिसेल. ओके. सो गिट डिफरन्स कमांड काय करते समजलं, ते शो करते. आणि एक हा वन मोर थिंग, गिट show शो, ही कमांड पण तसंच काम करते. कळलं? आज सॉरी, काय देत आहे, न्यू मोड कमिट F3 BF3. ठीक आहे, गिट शो कमांड सांगतो मी तुम्हाला. याने कमिट दाखवलेलं लेटेस्ट वाला कमिट. ओके. हा कुठे होतो, गिट ब्रांचेस कमिट केलंय आपण. कमिट केल्यानंतर आता तो जो कंटेंट आहे आपल्याला कुठे टाकायचा आहे, मास्टर मध्ये. आपण सध्या फीचर मध्ये वापस जाऊ. आलोय. आता इथे कंटेंट काय आहे, F4 आहे. आणि F4 आता आपल्याला मर्ज करायचं कुठे, मास्टर मध्ये. ठीक आहे. तर git merge मर्ज काय करणार, मर्ज काय करणार, मास्टर. आधी मास्टर मध्ये राहायला पाहिजे आपण, असं मला वाटते. ठीक आहे, मास्टर मध्ये जातो. आणि इथे येणार git merge feature. मास्टर मध्ये फीचरला मर्ज करायचंय ना, सो मास्टर म्हणून कमांड चालवतोय. बघा F4 फास्ट फॉरवर्ड, वन फाईल चेंज्ड. आता मास्टर मध्ये एलएस करून बघा, F4 ऍडेड. तर हा झाला बेसिक मर्ज. बट इथे 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 आता इश्यूज वगैरे येतात. कधी, F4 इथे आहे, F4 तिकडे पण आहे, पण तिकडे तुम्ही काहीतरी कंटेंट ऍड केला आणि तो इकडे पुश करायची कोशिश करताय, मर्ज करायची कोशिश करताय, तर थोडंसं कॉन्फ्लिक्ट येतं. तर ते वगैरे बघू आपण उद्याला. ठीक आहे. इथपर्यंत कन्सेप्ट समजलाय, ब्रांचिंग स्ट्रॅटेजी, बेसिक गिटहब पूर्ण, आणि नॉर्मल कमांड्स ब्रांचेसच्या. अंडरस्टूड. सो बाकी कन्सेप्ट घेऊ आपण उद्याला.